नमस्कार. नमस्ते. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो ते इस्लामपूर सांगली इथं आणि माझ्यासोबत आहेत सीनियर इंजिनियर सुजित कुमार सबनीस सर. सीनियर इंजिनियर म्हणण्याचं कारण म्हणजे असं आहे की त्यांचा या क्षेत्रातला इतका प्रदीर्घ अनुभव म्हणजे 1996 पासून खरं तर त्यांनी या फील्डमध्ये आपल्या कामाला सुरुवात केली. आणि जेव्हा एखादी व्यक्ती इतके वर्ष सलग एकाच क्षेत्रात काम करत असते तेव्हा त्यांना आजवर आलेले अनुभव तेवढे असतात. वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर त्यांनी काम केलेलं असतं. त्याचप्रमाणे त्यांनी रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स असतील, काही गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट, काही इंडस्ट्रियल अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर त्यांनी काम केलेलं आहे. बेस्ट इंजिनियर अवॉर्ड सुद्धा त्यांना या कामासाठी प्राप्त आहे. त्यामुळे त्यांचा हा एकंदरीत सगळा प्रवास कसा होता, अनुभव कसा होता, या सगळ्या संदर्भात आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. गप्पांना आपण इथून सुरुवात करूया. ते म्हणजे तुमचा शैक्षणिक प्रवास कसा होता? म्हणजे शाळा कुठली होती? मग कॉलेज कुठलं होतं? सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कुणाची होती? तर कसा होता हा सगळा शैक्षणिक प्रवास? नक्कीच सांगायला मला आवडेल, हो. की मी माझं जे प्राथमिक शिक्षण आहे, ते हं. माझं चिंचणे अंबागीतं जिल्हा परिषद शाळेत झालं. माझे आई-वडील दोघंही प्राथमिक शिक्षक आहेत. आणि आमच्या घरीमध्ये सगळ्या सबनीस फॅमिलीमध्ये, हं. की प्रोफेशन ॲज अ टीचर म्हणून सगळे काम करतात. हं. माझं जे डिग्री आहे ते हं. आर-आय-टी इस्लामपूर इथं झालं. त्याच्या आधी मी 12वी सायन्स कॉलेज ऑफ सायन्स कॉलेज ऑफ कराड इथं केलं, वायसी कॉलेजला. आणि जे 10वी पर्यंतचं शिक्षण आहे, ते माझं तात्यारावजी विद्यालय तडसर इथे झालं. ओके. मला एक बिझनेस म्हणजे करायचा होता आणि आपल्या घरामध्ये सगळे प्रोफेशनमध्ये ॲज अ टीचर होते. त्यामुळं मला एक वेगळं बिझनेस करायचा होता आणि कुठेतरी आपल्या याला एनर्जी आपली कुठेतरी असं वेगळीकडे लावायची आणि एक समाजासाठी असं काहीतरी करावं असं वाटत होतं. ॲक्चुअली मला इलेक्ट्रिक इंजिनियर व्हायचं होतं. मला लहानपणापासून ते वायर जोडणे, बटणं-बिटणं ह्याच्यात आवड होती. पण जसं-जसं मी 11वी झाली, 12वी झाली त्यावेळेला मग ते कामं जे बघत होतो मी कराडला असताना. पुलाची कामं चालू होती, बिल्डिंगची कामं चालू होती किंवा मुंबईला काही 1-2 वेळा जाणं झालं होतं. त्याच्या आधी पुण्याला जाणं झालं होतं. तिथं जे कामं चालायची, हाय राईज बिल्डिंग चालायच्या. ते बघून की असं वाटायचं की आपण पण सिव्हिल इंजिनियर इलेक्ट्रिकपेक्षा सिव्हिल इंजिनियर व्हावं आणि कुठेतरी असं काम करावं की जेणेकरून आपल्या हाताखाली एक 5-50 लोकं काम करतील आणि आपण लोकांच्या हाताला काम देऊ शकू. असं माझं त्यावेळेला मी पर्पज ठेवला होता. हं. हं. आणि त्या दृष्टीने मी सिव्हिल इंजिनियर झालो आर-आय-टीला. मी 96ला पास आउट झालो. अ, प आणि त्यानंतर मी वास्तुशास्त्रामध्ये पंडित केलं. धोंडराज पाठक, डॉक्टर धोंडराज पाठक यांच्याकडे. अरे वाह! परत डाउजिंग मास्टर डाउजर केलं. तुमचं न्यूमरोलॉजी केलंय आणि शिवाजी युनिव्हर्सिटीचा व्हॅल्युएशनचा हं. पण मी डिप्लोमा केलाय. मग हं. माझ्या प्रोफेशनमध्ये मी जे प्लॅन करतो, ते वास्तुशास्त्राप्रमाणे प्लॅन असतं. इंडस्ट्रियल, रेसिडेन्शियल, कमर्शियल बिल्डिंगचं वास्तुशास्त्राप्रमाणे प्लॅनिंग असतं. हं. आणि एक 4 ते 5 बँकावर मी ॲज अ व्हॅल्युअर म्हणून पण काम करतो. माझा साधारण ऑफिस स्टाफ 20 आहे आणि मी 1996 पासून या व्यवसायात म्हणजे गेले मी 26-27 वर्ष या व्यवसायात आहे. आणि माझा आता 2000 प्लस ग्राहक, समाधानी ग्राहकांना मी काम देऊ शकलोय म्हणजे बंगलोचं. आणि इंडस्ट्रीचे प्रोजेक्ट आतापर्यंत 20 एक मोठे प्रोजेक्ट केलेले आहेत. गव्हर्नमेंटच्या शाळा, तुमच्या हॉस्पिटल, व्हेटरनरी हॉस्पिटल, आश्रमशाळा अशा बरेच गव्हर्नमेंटचे पण प्रोजेक्ट केलेले आहेत. आणि एक आनंद होतो, की एवढं आपण काम करतोय. कुठेतरी हातभार आपल्या अ, भारताला म्हणजे ग्रोथला आपला लागतोय. आणि आता माझ्याकडे 250 प्लस लेबरची टीम आता कार्यरत आहे. म्हणजे 250 लोकांना मी आता हाताला मी काम देतो. हे मला छान वाटतं. आणि माझा पर्पज हे करतोय, याचा माझा एक पर्पज आहे, की हं. मी पंचगव्यचा पण एम-डी केलं. एम-डी इन पंचगव्य थेरपी. म्हणजे मला वेद, हिंदू संस्कृती याचा मी अभ्यास केलाय. आणि पंचगव्यचा पण मी डिप्लोमा केल्यामुळं माझी गोशाळा पण आहे. खिलार माझ्या 20 गायी आहेत आता गोशाळेत. आणि माझा एक पर्पज आहे, की हे करून काय करायचं शेवटी तर मी एक 100 एकर मी आता जागा माझं घ्यायचं चाललंय आणि 100 एकर जागेवर आपलं जे देशी गोवंश आहे, त्या गोवंशाचं संवर्धन करायचं आणि त्याची वाढवत जायचं. असं माझं एक पर्पज आहे. ह्या पर्पजसाठी मी हे जे आता म्हणजे 25 वर्षापासून जी धडपड चालली आहे, त्यासाठी चालली आहे. आणि 100% हा पर्पज माझा हा एक 2 ते 3 वर्षात माझा साध्य होईल. त्या दृष्टीने माझी वाटचाल चालू आहे.
त्यामध्ये फारच मोठा प्रदीर्घ काळ हा सगळा होता. तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे आणि सगळ्यात महत्त्वाचं व्यावसायिक दृष्ट्या अनेक जण यशस्वी होतातच. पण त्याचबरोबर आपली सामाजिक बांधिलकी जपणं, त्याच्यात वेगवेगळ्या ह्याच्या उपक्रमात तुम्ही पार्टिसिपेट करणं. दुसरं असं आपण नुसतं म्हणतो, की माणूस आयुष्यभर विद्यार्थी असतो. पण तसं तुम्ही शिकत पण तेवढंच गेलात. या फील्डशी रिलेटेड ज्या गोष्टी होत्या तर त्याही तुम्ही तेवढ्याच आत्मसात करत गेल्या. या सगळ्या टप्प्यांमध्ये एक टप्पा फक्त जो मला विचारायचा होता तो म्हणजे इंजिनिअरिंग कंप्लीट झाल्यानंतर आणि पहिला प्रोजेक्ट मिळेपर्यंत तर तो एक स्ट्रगल असतो. तर तो कसा होता? पहिला प्रोजेक्ट कुठला मिळाला? कुणाचा मिळाला? तो काम करताना काही दडपण आलं का? तर तो कसा होता प्रवास? नक्कीच काय झालं, मी ज्यावेळेला 96 ला पासआउट झालो, हं, थोडंसं मला राजकीय थोडंसं आवड होती राजकारणातली. हं, हं, मग त्यावेळेला आमच्या गावचं निवडणूक लागली होती आणि 11 पैकी हं, 3 उमेदवार आमचे निवडून आले. हं, हं. आणि जे सरपंच पदाचा उमेदवार होता तो ओबीसी महिला होती. आणि ओके. त्यामुळे तो आमच्या पार्टीचा असल्यामुळे ते ओबीसी महिला निवडून आली. हं, आमच्या गावात ग्राम सचिवालयाचं काम चाललं होतं. मग ते पार्टी दुसरी पडल्यामुळं ते काम तो पहिला कॉन्ट्रॅक्टर करना. हं, मग हं, ती अपॉर्च्युनिटी मला आली. ते बंद पडलेलं मी काम फाउंडेशन लेवल आलं तर मी ते पूर्ण केलं. स्ट्रगल झाला म्हणजे लोकांनी बरंच त्यावेळेला अडचणी आणल्या. स्लॅब कास्टिंग झाल्यानंतर बांबू काढले ते स्लॅब खाली यावा म्हणून. कोणी नारळ फोडला, कोणी पूजा केली कामाची, कोणी लिंबू कापून टाकला. असं चालत झालं. चालूच होतं म्हणजे. मग ते हं. पहिलं मी काम केलं. तर स्ट्रगल भरपूर झाला म्हणजे त्यावेळेला. म्हणजे काम काम मिळवायला स्ट्रगल मला लागलं नाही. पण काम पूर्ण करायला मला बरोबर आहे. बरंच म्हणजे मेहनत शक्य करायला लागली. तेवढ्या अडचणी तुमच्या हां. मार्गात आलेल्या. हो, हो. त्यामुळे पण मला असं कायम वाटतं, की जेवढ्या सुरुवातीला अडचणी येतात, हं. तेवढा पुढचा मार्ग जास्त सोपा होत हो, जातो. नक्कीच, नक्कीच. त्याच्याप्रमाणे तुम्हाला सगळ्याच अडचणी पहिल्याच प्रोजेक्टमध्ये आल्या, हो, त्यामुळे हो. नंतर कधी आल्या नसतील नाही. तुम्हाला फारशा अडचणी. बरोबर. दुसरं आता या क्षेत्रात तुम्ही एवढे वर्ष काम करताय, तर त्याच्यात असं विचारायचं आहे, हे जे अकुशल कामगार किंवा अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज आहे, जे आता हल्ली फार वाढलेलं आहे किंवा त्यांना बरोबर काम करणं हे फार धोकादायक ठरलं. तर पूर्वी पण अशीच परिस्थिती होती का ही परिस्थिती आता निर्माण झाली आहे? आणि तुम्ही कशी हाताळायचा ही परिस्थिती सगळी साईटवर? म्हणजे अनस्किल कामगारांच्या बरोबर काम करणं धोकादायक आहे हो, का हो. त्यांना काम देणं धोकादायक आहे? नाही काम करणं हे जास्त धोकादायक आहे. काम तर प्रत्येकालाच द्यावं लागेल एका अर्थानं. हं, पण त्यांना आपण वेगळी कामं पण देऊ शकतो. हं, बिगरची पण काही कामं देऊ शकतो. पण त्यांना जर काही महत्त्वाची जबाबदारी दिली किंवा एखादा अनस्किल्ड लेबर म्हणतो, की मी हे काम करू शकतो. मला यातलं माहिती आहे हं, आणि आपण त्या विश्वासानं त्याला काम दिलं, हं, तर नंतर त्या साईटला धोका होऊ शकतो. हं. तर हा सगळा अनुभव तुमचा कसा आहे आणि तुम्ही कशी ती परिस्थिती हाताळायचा? नाही आता शेवटी कसं आहे, हा सिव्हिलचा जो बांधकाम व्यवसाय आहे ह्याच्यात अनस्किल्ड लेबरकडूनच हे काम करून घेतलं जातं. हं, कारण कोण स्किल्ड लेबर किंवा टेक्निकल पर्सन स्वतः तो काय गिलावा करणार नाही, बांधकाम करणार आहे किंवा हं, स्किल बांधणार नाही. त्यामुळे त्या अनस्किल्ड लेबरला ट्रेन करूनच ते आपल्याला पुढे जावं लागतं, काम करावं लागतं. हं, पण जे नॉन टेक्निकल कॉन्ट्रॅक्टर आहेत म्हणजे अनस्किल्ड लेबर वेगळा आणि अनस्किल्ड कॉन्ट्रॅक्टर वेगळा. हं, हं, अनस्किल्ड कॉन्ट्रॅक्टर काय करतो, की 1000, 1200, 1500 रुपये आता स्क्वेअर फुटात काम करायचं. अर्ध्या पोत्यात फुटिंग भरायचं. स्टीलचे 6 बार किंवा 4 बार वापरायचे. मग त्यांना काय बेंडिंग मोमेंट माहीत नाही. सिलेंडरलेस रेशो कॉलम्स काय माहीत नाही. आणि तुमचं स्टीलमधलं तुम्हाला कार्बन पर्सेंटेज माहीत नाही. पर्सेंटेज ऑफ एलॉंगेशन माहीत नाही. काहीच माहीत नसतं. हं, फक्त बाहेरनं चकचकीत काम दिसावं. रंगकाम चांगलं करायचं. फरशी चांगली बसवायची. म्हणजे एक बाहेरनं फक्त दिसायला म्हणजे स्ट्रक्चरली ते स्ट्रक्चरची स्टॅबिलिटी नसते. हं, हं, त्यामुळं तुम्ही जर काम नक्कीच करायचं असेल तुम्हाला, हं, तर तुम्ही स्किल्ड कॉन्ट्रॅक्टर म्हणजे इंजिनिअरकडूनच काम करून घ्यावं. कारण हं, थोडंसं काय होतं, दोघांचं कम्पेअर केलंय स्किल्ड कॉन्ट्रॅक्टर आणि अनस्किल्ड कॉन्ट्रॅक्टर. तर थोडंसं अनस्किल्ड कॉन्ट्रॅक्टरचा रेट कमी होतोय. अनस्किल्ड कॉन्ट्रॅक्टरचा रेट जास्त होतो. पण लोकांनी हे बघितलं पाहिजे, की अनस्किल्ड काय तुम्हाला सर्व्हिसेस देतोय. अनस्किल्ड काय सर्व्हिसेस देतोय. आणि त्या दोघांचं कम्पेअर करून म्हणजे अनस्किल्ड वाला काय काय देतोय. तो कमी पैसे घेतोय म्हणजे काय देतोय तो काय कमी करतोय पैसे. अनस्किल्ड वाल्याचं काय जास्त पैसे आहेत. दोघांचं कंपॅरिझन करून तुम्ही काम दिलं पाहिजे. कारण तुम्ही जे काम देता बंगलोचं, ते काय असं कुठं 2 नंबरचं असं कोण नसते. आता आपल्या भागातले लोक पै जमा करून कर्ज काढून हे काम केलेलं असते. त्यामुळे त्याचा बेनिफिट हा त्या माणसाला हा मिळालाच पाहिजे. हं, त्याच्या स्वप्नातलं घर त्याने जे स्वप्न बघितलं असते हं, पूर्ण आयुष्यभर, ते स्वप्नातलं घर त्याला मिळालंच पाहिजे. आणि ते घर जर पूर्ण व्यवस्थित वास्तुशास्त्रात आणि स्वप्नातलं घर जर त्यांना पाहिजे असेल, हं, तर स्किल्ड कॉन्ट्रॅक्टर कडूनच काम करून घ्यावं. हं. अनस्किल्ड कॉन्ट्रॅक्टरकडे शक्यतो काम देणं टाळावं, असं मला वाटतंय. म्हणजे लेबर बरोबर कॉन्ट्रॅक्टर निवडताना सुद्धा तो स्किल्डच स्किल्ड निवडेल स्किल्ड याची तुम्ही हो, काळजी घेतली पाहिजे. हो. दुसरं यातला आणखीन एक जसं तुम्ही आता स्किल्ड अनस्किल्डमध्ये बोलत होतो आपण, तर त्याच्याप्रमाणे जसं त्या लेबरमध्ये असतो, कॉन्ट्रॅक्टरमध्ये असतो आणि असं जर चुकून काम दिलं, तर मग बऱ्याचदा त्याचा सगळ्याचा परिणाम बजेटवर होतो.
जे तुमच्या साईटचं बजेट असतं. मग अशा वेळेला काही कस्टमर म्हणतात की आमचं बजेट एवढंच आहे, याच्यातच आता बसवून द्या. तर मग अशा वेळेला बजेट आणि क्वालिटी मग या दोन्हीचं कसं समतोल साधायचा? नक्कीच काय होतं, की आम्ही काम करताना 3 प्रकारचं लोकांना एस्टिमेट देतो. समजा सपोज 1,000 स्क्वेअर फुटाचं बिल्डिंग आहे. तर 1,000 स्क्वेअर फुटाची बिल्डिंग ही आम्ही ₹1,500 पण होती, 1,700 पण होती आणि 2,000 पण होती. आम्ही 3 त्यांना ऑप्शन देतो. मग त्या 3 ऑप्शनमध्ये जे आर-सी-सी, वीट बांधकाम, प्लास्टर हे 3 ऑप्शनमध्ये ते सेमच खर्च जाणार. म्हणजे पुढचं डोर, विंडो, फ्लोरिंग, पेंटिंग, तुमचं इलेक्ट्रिफिकेशन, प्लंबिंग ह्याचे जे रेट आहेत ते बरेच वेगळे आहेत. म्हणजे अगदी तुम्ही जर टॉयलेटचं भांडं बघितलं डब्ल्यूसीचं पॅन तर ₹200 सुद्धा येतं आणि तेच पॅन जर तुम्ही चांगल्या ब्रँडेड कंपनीचं घेतलं तर ते ₹20,000 पण जातं. तो जो फ्लक्च्युएशन आहे तो आम्ही त्या क्लायंटला सांगतो की बाबा हे 1500 पण काम होतं. 1500 काम करताना ह्या ह्या तुला स्पेसिफिकेशन मिळतील. तुला 1800 काम करायचं असेल ह्या ह्या स्पेसिफिकेशन मिळतील आणि 2000 काम करायचं तुला हे स्पेसिफिकेशन मिळेल. त्यामुळे त्याच्या बजेटनुसार आम्ही सिल्वर, गोल्डन आणि प्लॅटिनम असं मी 3 मी सजेस्ट करतो लोकांना. अच्छा. आणि मग त्याच्याप्रमाणे तुमचं जसं बजेट असेल त्याप्रमाणे तुम्ही काम करू करू शकता. शकतो. दुसरं गव्हर्नमेंटचे पण तुम्ही अनेक प्रोजेक्ट्सवर काम केलेले आहे. तर हो ते ना. साधारणपणे कशा पद्धतीचे, कुठल्या प्रकारचे प्रोजेक्ट्स होते? गव्हर्नमेंटचे अनेक प्रोव्हाइड केलेत. त्यात मी पीडब्ल्यू रेस्ट हाऊस, व्हीआयपी रेस्ट हाऊस पोलूस आणि कडेगावचं केलं. हं. आश्रमशाळा वांगीची केली, निवासी आश्रमशाळा. तुमचं सिव्हिल कोर्ट बिल्डिंग कडेगावचं फर्निचर केलं. तहसीलदार कार्यालय केलं. हं. पोलीस स्टेशन चिंचणे केलं. आरोग्य विभागाचं पीएचसी सेंटर 3 केली. ग्रामीण रुग्णालय कडेगावचं केलं. असे बरेच प्रोव्हाइड केले बरेच प्रोजेक्ट गव्हर्नमेंटचे. केले त्याच्यामध्ये. तुमचं तुमच्या वेटरनरीचे 4 हॉस्पिटल बांधले. अच्छा. गव्हर्नमेंटचे बरेच प्रोव्हाइड केले. बरेच प्रोजेक्ट केले. तर काय टेंडर प्रोसिजर असते त्याप्रमाणे जो 11 टेंडर भरून 11 जो आहे हं. त्या 11ला काम मिळतं आणि त्याप्रमाणे काम करत गेलो आणि आमच्या तालुक्यात माझ्याकडे जो लेबरचा फोर्स आहे, स्टाफ आहे, हं. 250+ लेबर कायम म्हणजे गेले म्हणजे ज्या वेळेपासून मी काम चालू केलं, गेले मला वाटतं 22 वर्षापासून माझ्याकडे जे ठेकेदार आहेत, ड्रायव्हर आहेत, ते अजूनही म्हणजे तसेच आहेत. म्हणजे अजून मला ते सोडून कधी गेलेले नाहीत. म्हणजे वाह! इथं जो आला म्हणजे मला वाटतं 22-23 वर्षाचा असताना तो लेबर आला. हं. तर त्याचा आता मुलगा सुद्धा माझ्याकडे कामाला आहे आता. वाह! म्हणजे पहिल्यापासून म्हणजे लेबरला पेमेंट म्हणा किंवा हिशोब म्हणा व्यवस्थित ज्या त्या वेळेला दिल्यामुळं अगदी काही अडचण नाही आणि त्यामुळं गव्हर्नमेंटचे प्रोव्हाइड सुद्धा अगदी चांगल्या क्वालिटीचे आणि फास्ट करून गेले. त्यातल्या त्यात तुम्ही संसदमध्ये डॉक्टर पद्मनाभ कदम यांच्या संकल्पनेतून चौरंगनाथ म्हणून मोठं देवस्थान आहे. अगदी डोंगरावर आहे म्हणजे संसदेच्या पश्चिम भागात आहे, पश्चिमेला. मोठं डोंगर आहे. पर्यटन स्थळ पण मोठं अगदी जर डॉक्टर पद्मनाभ कदम वनमंत्री होते त्यावेळेला त्यांनी विकसित केलं. तर अच्छा. ते मंदिराचं काम तिकडे डेव्हलपमेंट करायचं मला भाग्य मिळालं हं. आणि कदम साहेबांचं आशीर्वाद आणि चौरंगनाथांच्या एनर्जीमुळे अगदी डोंगरात वर काम असताना सुद्धा मी ते अगदी वेळेत आणि चांगल्या पद्धतीने मी काम पूर्ण करू शकलो. तसंच डोंगराई मंदिर म्हणून आहे कडेगावला. ते पण तिथं सगळेजण लिफ्टनं काँक्रीट करतात. हं. पण मी लिफ्टनं मुरुम फिलिंग केलं फाउंडेशनमध्ये आणि गाढवानं खालूपासून वरपर्यंत मटेरियल नेऊन ते काम केलं. असे बरेच अनुभव म्हणजे चांगले बरे वाईट असे अनुभव आलेत काम करताना. ओके. पण गेले 26 वर्ष सातत्य उद्योगात ठेवलेलं आहे. वाह! वाह! याच्यामुळेच माझ्या ते ठेवलेलं आहे. केवढं तुम्ही कष्ट, प्रामाणिकपणा याच्यामुळेच ते सातत्य चालू राहिलेलं आहे. पुढचा प्रश्न आता या सगळ्यापेक्षा वेगळा आहे. तो म्हणजे सांगली जिल्ह्याच्या विकासाचं विजन असं जर विचारलं तर एक इंजिनियर म्हणून तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे किंवा कुठली क्षेत्र येतात, ज्या क्षेत्रांवर आता काम करण्याची गरज आहे, जर सांगलीचा एक ओव्हरऑल आपल्याला विकास करायचा असेल तर? नक्कीच. आता जर डेव्हलपमेंट करायचं झालं जिल्ह्यात व्हायला पाहिजे तर शेतीवर काम केलं पाहिजे पहिलं गव्हर्नमेंटनं. शेतीला पाणी देणं, शेतकऱ्यांचं कसं जीवनमान उंचावल आणि शेतकऱ्यांच्याकडे कसे पैसे देईल. हं. हे जर शेतकऱ्यांच्याकडे जर पैसे आले, जर मार्केटचं टर्नओव्हर फिरला मार्केटमधला, शेतकऱ्यांच्याकडे धान्य आलं, ऊस आला आणि ते पैसे मार्केटमध्ये आले, तर शेतकरी घर बांधू शकतात. आणि ते शेतकऱ्यानं घर बांधलं, तर मार्केट सिमेंट असू दे, स्टील असू दे, लेबर असू दे, म्हणजे लोकांची आता जी बेरोजगारी आहे, ती कमी होईल. हा पहिला मुद्दा झाला शेतीवर लक्ष दिलं पाहिजे, पाण्यावर लक्ष दिलं पाहिजे आणि दुसरं म्हणजे जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे रोडचं, ते पण त्या रोडवर सुद्धा इन्फ्रास्ट्रक्चरवर पण काम केलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे आपल्या जर सांगली जिल्ह्यात बघितलं तर जंगलांची संख्या कमी आहे. त्यामुळं आपलं जर 2 अगदी बघितलं तर पूर्व भाग आणि पश्चिम भागात जर आपण डिवाइड केला जिल्ह्याचा, तर पूर्व भागात म्हणजे जत असू दे, आटपाडी असू दे, कवठेमहांकाळ असू दे, तर पूर्ण दुष्काळी तालुका आहे. मग जर झाडं लावली आणि झाडं जगवली शासनानं, तर पावसाचं प्रमाण पण वाढेल. पाणी अडवा, पाणी जिरवा जर केलं,
आणि मी सांगतो की जे मी आतापर्यंत बंगलोची प्रोव्हाइड केले, अलीकडे 10 वर्ष चालू केलं की रेन वॉटर हार्वेस्टिंग हे प्रत्येक प्रोजेक्टला मी करतो. वा. म्हणजे माझ्या खर्चानं करतो. म्हणजे रेन हम्म, वॉटर डाऊन स्लॅब पासून खालीपर्यंत मी ड्रेनेजचं म्हणजे ड्रेनेज असू दे किंवा रेन वॉटर असू दे, ते खाली आणून एक सोकपीट काढून ते मी पाणी सोडतो. मग त्यामुळे शासनानं सुद्धा असं रेन वॉटर हार्वेस्टिंगला प्रत्येक बंगल्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे किंवा तुमचं ग्रीन बिल्डिंगसाठी सोलरचा उपयोग वाढवला पाहिजे. कमीत कमी लाकूड वापरून पीव्हीसी मटेरियल किंवा तुमचं अल्युमिनियम मध्ये काम केलं पाहिजे. असं जर केलं तर सांगली जिल्ह्याचा नक्कीच इथं प्रगती होईल चांगली. पहिल्यापेक्षा ह्यापेक्षा प्रगती चांगली होईल. बरोबर. तर पण मग शासनानं आता जसं रेन वॉटर हार्वेस्टिंगचा फार महत्वाचा मुद्दा तुम्ही बोलला, तर त्याच्यात मग शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं, की या प्रोजेक्टला थोडं प्रमोट पण करता येईल आणि ते लोकांमध्ये पण त्याचं अवेअरनेस जास्त वाढेल? शासनानं कसं अवेअरनेस लोकांचं वाढवलं पाहिजे की दुष्काळ पडलाय, जे पाणी आता पावसाचा आहे, 1 महिना 2 महिने पाऊस जर पूर्व भागात पडतो, हम्म, तर ते पाणी तुम्ही स्लॅबवरनं गोळा करून बोरवेल काढा किंवा खड्डा काढा, त्यात मुरवा, हे प्रोत्साहन दिलं पाहिजे. आणि एखादा आयडॉल नेमून ते प्रोत्साहन देऊन जनजागृती केली पाहिजे. आणि शासनानं सुद्धा थोडंसं एखाद्या एनजीओला ते काम देऊन हम्म. पहिल्यांदा गव्हर्नमेंटच्या ज्या बिल्डिंग आहेत, शासनाच्या गव्हर्नमेंटच्या ज्या बिल्डिंग आहेत, त्या बिल्डिंगवर जर रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रथम केलं पाहिजे गव्हर्नमेंटच्या बिल्डिंगचं. आणि बरोबर. तिथून मग म्हणजे ग्रामपंचायत असू दे, तहसीलदार असू दे, कोर्ट बिल्डिंग असू दे, सगळे दवाखान्याचं, म्हणजे प्रत्येक गावामध्ये एक तरी शासनाची गव्हर्नमेंटची बिल्डिंग आहे. हम्म. तर त्याचं पहिल्यांदा रेन वॉटर हार्वेस्टिंग शासनानं कंपल्सरी केलं पाहिजे. आणि नंतर मग प्रोत्साहन देऊन, मग समजा आता ग्रामपंचायत आहे तर त्या सदस्यांनी सगळ्या केलं पाहिजे, हम्म. सरपंचानं केलं पाहिजे. मग ते असं मग प्रत्येक गावात असं प्रोत्साहन देऊन अगदी गाव पातळीवर मायन्यूट लेवलला जर काम केलं तर हे रेन वॉटर हार्वेस्टिंगचं काम नक्कीच चांगलं होईल. आणि चांगलं त्याचा फायदा जमिनीचं पाण्याची पातळी वाढायला नक्कीच होईल. नक्कीच होईल. बरोबर. पुढचा प्रश्न आता थोडा अवघड असा आहे, की तो तुम्ही आजपर्यंत एवढे वर्ष आता काम करताय, 2000 पेक्षा जास्त तुम्ही प्रोजेक्ट्सवर काम केलेलं आहे. पण त्यातला एकच प्रोजेक्ट जर निवडायचा सांगितला, की जो तुमचा आयकॉनिक प्रोजेक्ट असेल, ज्या प्रोजेक्टमुळे तुम्हाला नाव मिळालं, ओळख मिळाली, जो करताना एक वेगळा आनंद, समाधान होता, तर असा कुठला प्रोजेक्ट आहे आणि काय सांगाल त्या प्रोजेक्ट? नक्कीच सांगायला आवडेल की असे बरेच प्रोजेक्ट आहेत, पण त्यातल्या त्यात शाळगाव मध्ये एक गुजरातची कंपनी आहे, ग्रीन जिन एन्व्हायरमेंट प्रायव्हेट लिमिटेड म्हणून. तर ते कचऱ्यापासून कोळसा तयार करणे किंवा जे इंडस्ट्रियल वेस्ट असतं किंवा फार्मास्युटिकल वेस्ट असतं, त्यापासून ते प्रोसेस करून केमिकल किंवा फ्लेमेबल केमिकल किंवा कोळसा तयार करतात, जो आपण सिमेंट उद्योगाला क्लिंकर म्हणून वापरतो, कोळसा म्हणून. तर ते काम करताना म्हणजे कोरोना होता, मला ते काम मिळालं. साधारण ते 9-9.5 कोटीच काम होतं. तर त्यांनी टार्गेट दिलं, तर ह्या तारखेला हे काम पूर्ण झालं पाहिजे, ह्या तारखेला हे काम पूर्ण झालं पाहिजे. मी त्यांच्या टार्गेटच्या आत 1-2 दिवस मी ते काम पूर्ण करून त्यांना दिलं. वा. म्हणजे बार चार्ट दिला होता. हम्म. आणि अगदी अगदी भर पावसात, अगदी म्हणजे पाऊस जरी चालू असला तर काम करणार, रेनकोट, हेल्मेट, सेफ्टी शूज, किंवा मी सुद्धा स्वतः 2-2 वाजेपर्यंत थांबून ते कॉन्क्रीटचं असू दे किंवा शटरिंग करायचं असू दे, मोठे मर्क्युरी लावून ते काम केलं. आणि त्यांच्या म्हणजे त्यांना ज्या वेळेत प्रोजेक्ट पाहिजे होता त्या वेळेत मी त्यांना प्रोजेक्ट पूर्ण करून दिला. वा. म्हणजे ते बार चार्टनं काम करणारे फार कमी लोक असतील, त्यापैकी तुम्ही एक असाल, की अजून सुद्धा जे अशा ह्याच्यात मेंटेन करून सगळं नाही, काम करतात. कसं प्रायव्हेट प्रोजेक्टला एमएनसी कंपन्यामध्ये बारचार्ट पहिल्यांदाच सबमिट करायला लागतो. होय. त्या बारचार्ट प्रमाणेच काम करायला लागतं. नाही काम तुम्ही करायला बारचार्ट प्रमाणे जर काम केलं नाही हो. तर पेनल्टी लागते त्याच्यात. बरोबर आहे. पण ही चांगली प्रॅक्टिस आहे, त्या निमित्तानं सवय पण आपल्याला लागते. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते, तर तुम्ही काय पॅरामीटर्स, काय गुणवैशिष्ट्य बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे आपण वापरायला पाहिजे? कार्बन पर्सेंटेज बघतो, पर्सेंटेज ऑफ इलॉंगेशन बघतो. हम्म. आणि ते जर चांगलं असेल, बेंड ज्यावेळेला, म्हणजे जनरल टेस्ट आता कसं की आपण बंगल्याचं काम एखादं घेतलं आणि आपण घेऊन गेलो स्टील त्यावर, मग क्लायंट काय म्हणतात, हे नको मला, हे पाहिजे, हे नको हे पाहिजे. आम्ही पार्वती स्टील पोलूसचा आहे. म्हणजे त्यांचे आता संग्राम भाऊ आहेत, त्यांच्या वडिलांच्या पासून त्यांच्याकडून, म्हणजे त्यांचे माझे संबंध आहे. म्हणजे वडील ज्यावेळेस दुकानात असायचे, म्हणजे गेल्या 25 वर्षापासून मी त्यांच्याकडे कस्टमर म्हणून आहे. तर आता आयकॉन स्टीलचं आम्ही काय करतो की गेलो की हे नवीन स्टील म्हणतात काय काय जण, आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे, आता दुसऱ्या ब्रँडचं काय नाव नको इथं घ्यायला. बरोबर. ते आम्ही त्यांना दाखवतो. तर मी सळीचा 1 मीटरचा तुकडा काढतो, त्यांना बेंड करून दाखवतो, असा यू करून दाखवतो आणि परत फिरवून दाखवतो, इथं कुठं क्रॅक्स येत आहेत का बघा. दुसरा पण तुकडा त्यांना फिरवून दाखवतो, म्हणजे अगदी यू बनवायचा आणि परत तो सरळ करायचा, मग तिथं क्रॅक डेव्हलप होतात का बघा. हे आयकॉन का चांगला आहे, याच्यात कार्बन पर्सेंटेज चांगला आहे, इलॉंगेशनला पण चांगला आहे.
म्हणून म्हणजे जनरल Bending, टेस्ट हा. तिकडे तिथे हो, आपण हो. काय बार टेस्ट करतो, आपण लॅबला जाऊन टेस्ट करतो. ही साधी टेस्ट आहे. लॅबला जाऊन त्या साध्या लोकांना म्हणजे माहित नसतं ना, सामान्य lab चं माणसाला काय, कळणार नाही. सामान्य माणसाला काय माहित नाही. मग तिथं त्याला जर साईटवर आपण टेस्ट करून दाखवली, हा बार असा वाकवला आणि परत सरळ केला की हा तुटतोय का, इथे क्रॅक जात आहेत का, हे तू बघ. मग आम्ही आयकॉन स्टीलला बऱ्याच ठिकाणी मी असं टेस्ट करून दाखवले. मग ते लोक कन्वर्ट झालेत, मग नाही आयकॉनच वापरतोय, तुम्ही म्हणतो आयकॉनच वापरतोय. व्हेरी गुड. त्यामुळं अगदी माझ्या 80% प्रोव्हाइडवर मी आयकॉन स्टील वापरतो. क्या बात आहे, वा. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न तो म्हणजे या क्षेत्रात आता जी पुढची पिढी येते, तरुण पिढी येतात, ज्यांचं पहिलंच पाऊल आहे, फ्रेशर्स आहेत, ज्युनियर्स आहेत, त्या सगळ्या मुलांना, इंजिनियरला तुम्ही काय सल्ला द्याल, काय यशाची गुरुकिल्ली सांगाल? नक्कीच काय आहे, नवीन जे मुलं आहेत अगदी कमी रेटमध्ये काम घेतात आणि अर्धवट काम सोडतात, कारण त्यांना ते कॅल्क्युलेशन माहित नसते. अगदी गव्हर्नमेंटचा जर प्रोजेक्ट असला आणि खासगी जर प्रोजेक्ट असला, गव्हर्नमेंटमध्ये तर एकदम अगदी 20-20, 25-25% बिलोनं काम घेतात नवीन मुलं, आणि ते काम अपूर्ण राहतंय आणि ब्लॅकलिस्टला जातात लोक. आणि खासगी बंगलोच्या कामात सुद्धा तेच झाले की ठरवायचं अगदी कमी दरानं, मग ते बीम व्यवस्थित बांधायचे नाहीत, सडी व्यवस्थित घालायची नाही, ती क्वालिटीला कॉम्प्रोमाइज करायचं, पैसे राहत नाहीत, आणि काय 1-2-3 कामं घेतात, मग हिशोब ठेवत नाहीत अजिबात. पहिलं काम झालं चालू, दुसरं काम मिळालं असते, मग दुसऱ्या कामातले पहिल्या कामात पैसे घालायचे, तिसऱ्या कामातले दुसऱ्या कामात पैसे घालायचे. ज्यावेळेला वर्ष संपतं त्यावेळेला मग विटवाल्याची उधार राहते, सळीवाल्याची उधार राहते, सिमेंटवाल्याची उधार राहते, लेबर येऊन घरी बसलो असतो. माझं असं एक सांगणं आहे की कमी रेटमध्ये काम घेऊ नका आणि उधारीत काम करू नका. हे 2 मी या नवीन उद्योजकांना ह्या सिव्हिल मधल्या सांगू शकतो. क्या बात आहे. सो हे होते सिनियर इंजिनियर सुजित कुमार सबनीस सर, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं कमी रेटमध्ये तर काम करूच नका, आणि सगळ्यात महत्त्वाचं उधारीवर काम करू नका, कारण जर तुमचं काम चोख असेल तर त्याचं मूल्य सुद्धा तुम्हाला रोख तसंच मिळालं पाहिजे. ज्याच्या काहीतरी कामामध्ये काहीतरी अडचण असते तो असे काहीतरी त्यातले मार्ग काढतो, आणि तो सर म्हणाले त्याप्रमाणे नंतर तो प्रोजेक्ट कम्प्लीट होत नाही, तो ब्लॅकलिस्टमध्ये जाणे आणि पर्यायानं सगळ्याच लोकांचं नाव खराब होणे असं त्यातनं होऊ शकतं. पुन्हा आणि लोकांचं ना या प्रोफेशनचं नाव खराब होतं. ओव्हरऑल बरोबर. इंजिनियर कम्युनिटीचं नाव खराब आहे, तुमच्या एका चुकीमुळे होऊ शकतं. त्यामुळे आणि नॉन टेक्निकल लोकांनी तर फार खराब नाव केले इंजिनियर लोकांचं. बरोबर. कमी दरात हे लोक जास्त दरात काम करतात, नॉन टेक्निकल कमी दरात काम करतात. त्यामुळे तर पुन्हा एकदा आपले सर मनापासून आभार आहे. मला तुम्ही इथं बोलवलं आणि बोलण्याचा चान्स दिला त्याबद्दल मी आयकॉन स्टीलचं पण मी आभारी आहे, तुमचं पण आभार आहे. नक्कीच. धन्यवाद.